अकुटामध्ये चेंडू इथे हाताळलेला आहे आणि एकदम पाहताय इथे आलेला हा डॉट बॉल उत्कृष्ट चेंडू या ठिकाणी हाताळला. गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू होता, स्लोअर बाउन्सर होता आणि त्यामुळे काय या ठिकाणी विकासला जज झाला नाही आहे, सोडून देण्याचा प्रयत्न विकासने केलेत. एक बॉल झालाय, एक धावा दाफलकावरती लागलेला आहे. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज आकाशांचा. ते फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात केलेला आपल्याला पाहायला भेटतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती आता 2 या आकड्यावरती आले. 2 चेंडूचा गेम संपला, 2 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. मैदानामध्ये जर आपण पाहिलं अगदी जो जिंकेल तो जाईल मेगा फायनलमध्ये, म्हणजे त्याचा 25,000 रुपयाचं एक पारितोषिक तरी फिक्स होईल किंवा द्वितीय क्रमांक 15,000 रुपयाचं तरी पारितोषिक फिक्स होईल. इथे पहा अगदी प्रत्येक खेळाडू जीव पणाला लावून खेळतो. पण दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे ते महत्त्वाचं नसतं, दिवा अंधारात किती प्रकाश देतो ना ते महत्त्वाचं आहे. आता इथे तुमचे प्लेयर किती मोठे आहेत, किती लेख खेळलेत, किती स्पर्धा गाजवले ते महत्त्वाचं नाही. आता ते अंधार जो आहे त्या अंधाराला प्रकाश कोण देईल हे महत्त्वाचं आहे. या षटकामधला पुढचा बॉल इथून पहा अगदी चेंडू सोडून दिलेला आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. 2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आलेला वाईटच्या स्वरूपाच्या धावेनंतर धावा दाफलकावरती आता आलेल्या आहेत 3 रन दाफलकावरती आलेला आपल्याला पाहायला भेटत आहेत. खरं तर हे पर्व दुसरं जे आहे खूप चांगलं आयोजन वडतुंबी गावाने केलेलं आहे. या आयोजनाचं कौतुक संपूर्ण भोर तालुक्यामध्ये होत आहे. इथे फटकवण्याचा प्रयत्न, अजून एक वाईट बॉल पंचांनी इशारा केला यासाठीच. वाईट बॉल अवंतर धावसंख्या 1. स्ट्राईकवरचे फलंदाज तुम्ही पाहता आधी विनोद आहेत. विनोद या ठिकाणी आपल्या टीमसाठी काय करतील. विनोद चिकणे एक चांगले फलंदाज आहेत, परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज उत्कर्ष 11चा आपल्याला पाहायला भेटतो आकाश. दोन्ही खेळाडू खूप चांगल्या क्रिकेटचं प्रात्यक्ष करत असताना आकाशांचा दरम्यानचा पुढचा बॉल इथे चांगला फटका गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती, इथे चेंडूवरती येणं गरजेचं होतं. इथे चूक विजयनी का केली. इथे चेंडूवरती जर आला असता झेल तरी झाली असती ना तर चेंडू वाढला गेला तरी असता. इथे मूर्खपणा होतोय. या चौकानंतर टीमची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाते. चेंडू झाले 3 आणि 8 धावा दाफलकावरती. खरं तर खूप मोठी चूक आपल्याला पाहायला भेटते अगदी विकास यांच्या मार्फत होते. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल षटक क्रमांक 1. इथे हा फटका सुरू केला. क्षेत्ररक्षक धावतील, प्रयत्न पहा इथं कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षणचा आवडला असेल या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप चांगला प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. शिवसह्याद्री 11 प्रेक्षक आहे, काय झालं. चौकार अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु इथे यश प्राप्त झालं नाही आणि त्यानंतर मात्र चौकार येतोय. 12 धावेंवरती धावफलक. खरं तर विजयाने ती झेल घेणं गरजेचं होतं, कारण विजय चांगले क्षेत्ररक्षक आहेत. या स्पर्धेमध्ये अवघड झेल त्यांनी पकडलेत आणि त्यांनी झेल सुटल्यानंतर चौकार केल्यानंतर आता हे चौकार गेलेले आहेत. इथे हा चांगला फटका खेळलाय. धावचीची संधी आहे, इथे एक सिंगल कंप्लीट होते. धावचीची संधी यस आणि इथे धावचीत स्वरूपात खेळाडू बाद होतील. षटकाची इथे तुम्ही जर पाहिलं समाप्ती होते. षटक क्रमांक संपले. एक बॉल बाकी का सर. ओके, 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. दाफलकावरती 12 धावा. शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाकी आहे. खर तर विजेत्या चौकारानंतर जो चौकार अडवला असता 4 धावा वाचल्या असत्या, प्लस पुढला जो चौकार गेला तो पण वाचला असता. परंतु चला जो होतं ते चांगल्यासाठी होतं, ते विकेट गेलेला आहे. आणि इथे आता शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाकी असताना 12 धावा दाफलकावरती लागलेत. अंतिम एक बॉल आता खेळपट्टीवरती बाकी आहे. हा चेंडू सोडून दिला. इथे वाईट +1. आधीच कर्जबाजारी त्यात उसना मागून खाणारा शेजारी. पहिल्याच कमी चेंडूंमध्ये आपल्याला कमी धावा अडवायचेत आणि त्यामध्ये गचाळ क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतंय. आता इथे जर आपण पाहिले या स्पर्धेमध्ये 9 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत, त्यामध्ये 4 वाईड काय टाकलेत हा मोठा प्रश्न आहे. 14 धावेंवरती धावफलक. फटका चांगला खेळलाय विकासच्या बॅट मधून. लॉफ्ट स्ट्रोक, चेंडू सीमा रेषा पार. 20 धावा आता झालेल्या आहेत. 21 धावा बनवायचे. चल लगेच फिल्डर या. उत्कर्ष 11 आपले बॅट्समन पाठवा. 21 करायचे. 12 वरती वाईट +1 गेला. हा 1+1 ऐका 5 मिनिटं. 12 वरती 2 14 आणि आता षटकार 20.
शेवटचे 5 बॉल. इथून पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे डायरेक्ट हिट होईल का? फक्त 1 रन आले. 20 धाव्यांची गरज. येणारे 4 बॉल 20 म्हणजे 2 षटकार 2 चौकारी समीकरणात आहे. चला पुढे ते फलंदाज लवकर या. गोलंदाजांना देखील ते विकासजी आपण लवकरात लवकर गडबड करायची आहे. आता 4 बॉल. बॅट्समन चर्चा नको, चर्चा सतत नको आहे. 4 बॉल 20 सोपं समीकरण. आता तुम्ही चर्चा किती करते तुम्हाला षटकार आणि चौकारच मारावं लागणार. सिंगल डबलचा खेळ आता राहिला नाहीये. चला 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 20 धाब्यांची गरज. 1 पिचचा पाठला करत असताना हा चेंडू इथे बिग हिट. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल पकडले आणि आता 3 बॉल मध्ये. चला बॅट्समन आहे लगेच पळत द्या. बॅट्समन जे नवीन आहेत ते लगेच पळत द्या. पळत द्या बॅट्समन. पळत जा. 3 बॉल आणि आता 3 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज. म्हणजे जवळजवळ या ठिकाणी हा सामना खिशामध्ये घातलेला आहे तो शिवसह्याद्री 11 टीमने. मेगा फायनल मध्ये जवळजवळ शिवसह्याद्री 11 टीम आता आपला रस्ता जो आहे, आपलं तिकीट जे आहे, आपलं टोल जे आहे तो फाडतोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 20 धाब्यांची गरज. हा चेंडू चांगला आहे, त्यावरती 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दुसरी धाव देखील घेतलेली आहे आणि या 2 धावेनंतर आता आपण जर पाहिलं तर 18 धाव्यांची गरज 2 बॉल मध्ये. 3 आकड्यावरती धावफलक आलाय. 3 बॉल 18, 2 बॉल 18. इथे हा फटका चांगला गेला आहे, परंतु इथे प्रदीप जे आहे त्यांच्याकडून एक कॅच चांगली पकडली गेली होती, आता सुटले. शेवटचा 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये बराचसा धाव्यांची गरज. चला जवळजवळ मेगा फायनल मध्ये सेमीफायनल नंबर 1 जिंकून मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय शिवसह्याद्री 11 टीम. शेवटचा हा बॉल, फक्त औपचारिकता, फायनल मधला तिकीट कन्फर्म. यस, इथे तुम्ही पाहताय अगदी मेरिट मध्ये आलेली टीम 20 धावेने, दिमागदार सोहळ्याने आणि उत्कृष्ट फलंदाच्या जीवावरती मेगा फायनल मध्ये गेलेला आहे शिवसह्याद्री 11 टीम. चला मेगा फायनल आपण आता खेळणार आहोत शिवसह्याद्री 11 टीम विरुद्ध GK 11. दोन्ही टीमचे कॅप्टन व्यासपीठावरती या.